नमस्कार. सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आय होप विजिबिलिटी आणि ऑडिओ व्यवस्थित आहे. मला फक्त कमेंट करून जरा कळवा जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर. ओके. मला मगाशी कमेंट्स दिसत नव्हत्या. ठीक आहे. करते सुरू. तर आज ओके ग्रेट. व्हॅलेंटाईन्स डे 14 फेब्रुवारी. आणि त्याआधी मी शशिकांत सर आणि पूर्ण नाशिक विकासची टीम यांचे मी आभार मानते की कारण त्यांनी मला आज लाईव्ह येण्यासाठी काल विनंती केली आणि मी या विषयावरती लाईव्ह येण्यासाठी अग्री केलं. सो थँक्यू सो मच. मागे सुद्धा याच्यापूर्वी मी मला वाटतं 2 वेळा मी नाशिक विकासच्या पेजवरती लाईव्ह आलेले आहे आणि नाशिक विकासचे उपक्रम खरंच खूप सुंदर आणि चांगले उपक्रम असतात. अ, तर आजचा विषय सुद्धा शशिकांत सरांनीच सजेस्ट केला. व्हॅलेंटाईन्स डे आहे म्हटल्यावरती आपण त्या अनुषंगाने एक मिनिट अनुषंगाने विषय घ्यावा. तर पूर्वी पहिलं प्रेम याला महत्व होतं, पण आता असं झालं आहे की पहिलं प्रेम प्रेम कितीही वेळा होतं आणि हे सगळी जण ऍक्सेप्ट करतात. काही जण फक्त अशी आहेत की काही जण म्हणा किंवा हा ज्याचा त्याचा व्ह्यू आहे की प्रेम एकदाच होतं किंवा पुन्हा प्रेम शक्य नाही किंवा प्रेम कितीही वेळा होऊ शकतं. तर त्याच विषयाला अनुसरून आपण आज चर्चा करणार आहोत. तर मला जर काही असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. ओके. त्याआधी मला असं वाटतं की आज व्हॅलेंटाईन्स डे आहे तर पाडगावकरांची एक कविता सर्वांनाच ठाऊक आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे. तरी सुद्धा तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. अगदी सुंदर कविता आहे ही पाडगावकरांची. आणि खरंच आहे म्हणजे कधी कधी असंही होतं की आपण म्हणतो की प्रेमात आंधळी होतात माणसं. आणि खरंच आहे ते. कारण तुम्ही प्रेम करणाऱ्याला कोणाला काही सांगा त्यांना बाकी काही दिसत नाही सुचत नाही. त्यांना जर वाटतंय त्यांना प्रेम झालं एखाद्या व्यक्तीवरती तर तेच त्यांच्यासाठी सर्व काही असतं. हा, वेगळी गोष्ट आहे की प्रेमात धोका मिळाल्यानंतर त्यांचे कधी कधी डोळे उघडतात की आपल्याला अमुक तमुक व्यक्ती सांगत होती त्या व्यक्तीबद्दल. तर हा ज्याचा त्याचा अनुभव झाला. पण मला असं वाटतं की प्रेम माणसांना कितीही वेळा होऊ शकतं आणि खरं खोटं असं काही नसतं. हा, त्यात आता काही गोष्टी अशा घडतात की काही जण ते मनापासून प्रेम करत नाहीत किंवा त्यांना समोरच्याला फसवायचंच असतं किंवा
त्यांच्या दृष्टीने ते प्रेम कदाचित ते प्रेम नसतं, ते एक निव्वळ आकर्षण असतं. आणि हा जो फरक आहे, तो फरक खरं तर सर्वांना कळायला हवा. कारण काही जणांना असं वाटतं, की म्हणजे एखाद्याबद्दल आकर्षण वाटलं किंवा एखाद्याचे गुण आवडू लागले, तर त्यांना असं वाटतं, की त्यांना त्या व्यक्तीवरती प्रेम झालेलं आहे. आणि कधी-कधी तर असंही होतं, की माणसं एकमेकांना सुरुवातीला अनोळखी असतात. नंतर ओळख होते, एकमेकांचे विचार पटतात, मनं जुळतात. मग हळूहळू ती मैत्रीच्याही पलीकडे जाते. आणि मग बहुतांश वेळा मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडचं नातं निर्माण होतं. आणि जरुरी नाही की प्रत्येक वेळी त्या नात्यामध्ये ते ते जे नातं असतं मैत्रीच्या पलीकडचं किंवा प्रेमाच्या अलीकडचं, ते प्रत्येक वेळेस प्रेमातच रूपांतरित होईल किंवा ते व्हायलाच हवं असं नसतं. मैत्रीच्याही पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडेही काही जणांमध्ये ते नातं असतं. पण काहींना असं वाटतं की त्यांना समोरची व्यक्ती आवडते आहे म्हणजे ते प्रेम झालं, पण ते आकर्षण असू शकतं. आता प्रेमामध्ये जेव्हा आपण म्हणतो की खरं खोटं, तर खरं खोटं असं काही नसतं. तो सिरियसनेस एक असतो. एखादा कोणीतरी स्वतःसाठी ऑप्शन्स क्रिएट करून ठेवतो आणि मग समोरच्याला त्यातले प्रत्येक जण म्हणा किंवा कोणीतरी एखादा इतका सिरियस असतो की तो ब्रेकअप झाल्याच्या नंतर उद्ध्वस्त होऊन जातो. मग ब्रेकअप नंतर एकतर ती व्यक्ती उद्ध्वस्त होऊन जाते किंवा मग प्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झूट वाटू लागतात आणि मग अशी माणसं, अशा व्यक्ती मग असं म्हणतात की प्रेम वगैरे असं काही नसतं, सगळं झूट असतं. मी विनंती करेन की जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही तुमचे मुद्दे मांडायचे असतील किंवा त्या विषयावरती जर तुम्हाला मला बोलायला सांगायचं असेल किंवा काही असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये टाकू शकता. आणि पहिलं प्रेम आपण असं बऱ्याचदा म्हणतो की शाळेत असताना होतं. आणि खरं आहे ते किशोर वयात असताना सुद्धा प्रेम होतं. कारण जसं मी आता म्हटलं की ते आकर्षण असतं. पण काहींचं आकर्षण ते दोन्ही बाजूनेही प्रेम असलं की ते सक्सेसफुल होतं. आणि मी अशी जोडपी पाहिलेली आहेत की अगदी माध्यमिक विद्यालयात असताना पासून म्हणजे शाळेत असल्यापासून त्यांचं जे आपण जे म्हणतो लफडं किंवा अफेअर हे सुरू होतं. पण ती दोन्हीही प्रेम करणारे व्यक्ती आपलं प्रेम पूर्णत्वास नेतात. पण मग त्यात भांडणे, राग, रुसवे असे बऱ्याच काही गोष्टी होतात. पण ते प्रेम निभावतात. आणि सॉरी माझा मुलगा थोडंसं मध्ये मध्ये डिस्टर्बन्स येईल. आणि पण हेच आहे की प्रेम निभावता आलं पाहिजे. पण त्यातल्या एकाने निभावलं नाही किंवा एकाने सिरियसनेस नसला की ते त्यामध्ये ब्रेकअप वगैरे या गोष्टी येतात किंवा फसवणूक असते. आणि आजकाल सोशल मीडियामुळे तर आपण असं म्हणू शकतो प्रेमाला ऊत आलेला आहे. म्हणजे ते खरं प्रेम असं नसतं, पण माणसं इतकी एकलकोंडी झालेली आहेत त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये, म्हणजे आभासी जगापेक्षा खऱ्या आयुष्यामध्ये. आणि मग ते प्रेम शोधण्यासाठी किंवा तो जिव्हाळा शोधण्यासाठी सोशल मीडियावरती हे सर्व शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे दुष्परिणामही दिसून येतात. आजकाल आपण असंच हेही पाहतो की माणसे आणि त्यामध्ये आत्ता सध्याच्या परिस्थितीत तर कोरोनाने तर खूपच या पॅन्डेमिकमुळे खूपच पंचायत झालेली आहे की जसं आपल्याला माहिती आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. काही जण या ओळी इतक्या सिरियसली घेतात आणि खरंच एक मिनिट, तुझं स्वर नको तिकडे घे. खरंच या ओळी इतक्या सिरियसली घेतात आणि जसं आपलं हृदय आहे त्याला बुंदीचा लाडू समजून त्याचा चुरा करून इकडे तिकडे सगळ्यांना वाटत असतात आपलं प्रेम. पण मग त्यांची खूप पंचायत झाली या कोरोना काळामध्ये. आणि जसं तुम्ही प्रत्येकावरती प्रेम करता तसंच त्या प्रेमाला वेगवेगळी नावं दिली जातात. आणि
बहुतांश वेळा असंही होतं, की तुम्ही खूप सिरियसली प्रेम केलेलं असतं. पहिलं प्रेम तुम्हाला शाळेत झालं असेल किंवा कॉलेजमध्ये झालेलं असेल किंवा कधीही कुठल्याही वयात तुम्हाला पहिलं प्रेम झालं असेल. पण ते कुठल्याही काही कारणामुळे ते सक्सेस होऊ शकलं नाही. मग ते कुणाकडूनही असेल. म्हणजे तुम्हा दोघांपैकी म्हणजे आयदर ते मुलीकडून सक्सेसफुल झालं नसेल, घरच्यांच्या विरोधामुळे म्हणा किंवा किंवा काही कारणं असतील. जसं आपण म्हणतो कधी-कधी जात-पात या गोष्टी सुद्धा मध्ये येतात. म्हणजे अगदी वर्षानुवर्ष तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता आणि मग आयत्या वेळी जेव्हा लग्नाची वेळ येते, तेव्हा कुणाकडून तरी असा नकार येतो. मग तो मुलाकडून असेल किंवा मुलीकडून असेल आणि कुठल्याही काही कारणामुळे असेल. मे बी मुलगा वेल सेटल नसेल किंवा मुलीच्या घरचे नाकारत असतील किंवा मुलाच्या घरचे नाकारत असतील. मग असं जरुरी नाहीये, की पहिलं प्रेम सक्सेसफुल न होण्यामागे तिथे कोणीतरी कोणाला तरी चीटच केलेलं असेल, असं गरजेचं नसतं. काहीतरी परिस्थिती तशी असते किंवा काही कारणं अशी असतात, की ते प्रेम सक्सेसफुल होऊ शकत नाही. पण मग त्यावेळेस काय करावं? जर तुम्ही एकमेकांच्या आयुष्यातून कधी-कधी असं म्हणतात, की ठीक आहे आपण आपलं प्रेम सक्सेसफुल होऊ नाही शकलं तर काय झालं? आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू. पण ते वय असं असतं, की ते मे बी कदाचित एक जण तितकं मॅच्युअर्ड असेल, पण दुसरी व्यक्ती तितकी मॅच्युअर्ड नसते किंवा मॅच्युअर्ड जरी असली, तरी प्रेम इतक्या खोलवर केलेलं असतं किंवा ती भावनिक गुंतागुंत इतकी झालेली असते, की ते विसरणं शक्य नसतं. मग त्यावेळेस त्या म्हणजे जसं आगीमध्ये होरपळायला होतं, त्या प्रकारे म्हणजे त्या ब्रेकअपच्या आगीमध्ये पूर्णपणे होरपळायला होतं. मग त्यामुळे ते नातं टिकवलं जात नाही किंवा मग जसं आपण म्हणतो हल्ली एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, विवाहबाह्य संबंध या गोष्टी सुद्धा त्यातून निर्माण होतात. पण मग मला हेच म्हणायचं आहे, की ज्यावेळेस तुम्ही नवीन सुरुवात करता, म्हणजे जर तुमचं प्रेम सक्सेसफुल झालं नाही, पण मग तुम्ही जर दुसरीकडे लग्न केलं, जर तुमच्या संसाराची तुम्ही नव्याने दुसरीकडे सुरुवात केली, तर मग आपलं जुनं प्रेम जे असेल ते तुम्ही विसरू नका. पण त्या नात्यामुळे तो आणि ते प्रेम कुणीच विसरू शकत नाही. पण त्या नात्यामुळे त्या नात्याला तिथेच पूर्णविराम देऊन त्या नात्यामुळे आपल्या नवीन नात्यामध्ये कुठेही काही समस्या निर्माण होणार नाही याची काळजी मात्र जरूर घ्या. दोघांकडूनही. आणि मग त्यावेळेस जेव्हा पहिल्या नात्याला पूर्णविराम लागतो, म्हणजे समजा कोणीही एखादी व्यक्ती तिच्या नवीन संसारामध्ये सुरुवात केली असेल, मुलाने केली असेल किंवा मुलीने केली असेल. मग त्यावेळेस जेव्हा एखादी व्यक्ती पुढे निघून जाते, पण एखादी व्यक्ती मागे झुरत राहते. त्या दोघांमधला एक जोडीदार जो असतो तो मागे झुरत राहतो. पण मग त्यानेही तितकंच खंबीर होऊन तिथेच पूर्णविराम देऊन, जरी देता येत नसला पूर्णविराम, तरी काही काळासाठी तिथे थांबून स्वतःला त्यातून बाहेर काढून नव्यानं सुरुवात करावी. भले नव्यानं प्रेम करणं सोपं नसतं. आजकाल काही जणांना तेही सोपं जातं. यहाँ पे फुल स्टॉप लगा तो वहाँ पे नई शुरुआत करने में क्या हर्ज है. म्हणजे इथे संपलं की नवीन सुरुवात त्यांची होऊन जाते. पण मग जर ज्यांना नाही जमत किंवा खरंच ते इतके प्रेमामध्ये बुडून गेलेले असतात, वाहून गेलेले असतात, ब्रेकअपने इतके होरपळलेले असतात, पण त्यांनी स्वतःचे दरवाजे बंद करून घेऊ नयेत. कारण असं जरुरी नाही की तुम्ही एकदाच प्रेम केलंत आणि एकदाच प्रेम करू शकता. तुम्ही सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही जर स्वतःवरती प्रेम करत असाल, तर तुम्ही अख्ख्या जगावरती तुम्ही प्रेम करू शकता आणि अख्खं जग तुमच्यावरती प्रेम करू शकतं. हे असं मला तरी वाटतं. पण त्यामुळे अगदीच स्वतःचे सर्व दरवाजे बंद करून घेऊ नयेत. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांदाही प्रेम होऊ शकतं, तिसऱ्यांदाही होऊ शकतं, 1000 वेळा होऊ शकतं. पण इतकंच, की जे खरं प्रेम झालंय त्याच्यामध्ये तुम्ही कोणाला धोका तर देत नाही आहात ना, तुम्ही कोणाला चीट करत नाही आहात ना. जर तुम्हाला वाटतंय, की तुम्ही हे प्रेम पूर्णत्वास नेऊ शकत नसाल, तर या गोष्टी आधीच क्लिअर कराव्यात स्वतःला, जेणेकरून दुसऱ्याला त्याचा मनस्ताप होणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटतंय, की तुमच्या घरचे रेडी होणार नाहीत, तर या गोष्टी तुम्हाला आधीपासून माहीत असायला हव्यात. मग तुम्ही या गोष्टीमध्ये पडूच नये आणि उगीचच स्वतःचाही वेळ जात नाही म्हणून दुसऱ्याचा वेळ वाया घालवू नये. मग अशा वेळेस काय असतं, प्रेम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेम 1000 वेळा करा, पण एका व्यक्तीवर करा. एका वेळीस हजारोंवर करू नका. आणि कसं असतं, की आजच्या दिवशी बरेच जण काही जण असं म्हणतात, की जरुरी नाही, की प्रेम करण्यासाठी गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड किंवा नवरा-बायको हेच असायला हवेत.
किंवा फियांसी वगैरे हेच असायला हवेत. आमचं आईवर प्रेम आहे, वडिलांवर प्रेम आहे, भावावर प्रेम आहे, मित्रावर प्रेम आहे किंवा आमचं आमच्या पेट्सवर प्रेम आहे. असं प्रत्येकासाठी दिवस नेमून दिलेला आहे ना, मग का इतका विरोध का व्हॅलेंटाईन डेला? तो विरोध असू नये. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता की अ, प्रेम आहे, तर मग त्या जसं मी आता म्हणाले की एका व्यक्तीवर 1000 वेळा प्रेम करा आणि ते प्रेम तुमचं शेवटचं प्रेम असू द्या. मग समजा पहिलं प्रेम तुमचं सक्सेसफुल नाही झालं, तर काही जणांच्या बाबतीत असं होतं की पहिलं प्रेम त्यांचं सक्सेसफुल होत नाही, पण मग त्यांच्या घरचे त्यांचं अरेंज मॅरेज करून देतात किंवा व्हॉट एव्हर, म्हणजे सेकंड तुमचं लव्ह मॅरेज जरी असेल, दुसऱ्यांदा तुम्हाला कोणीतरी व्यक्ती भेटली, मग तुम्ही ते प्रेम तुमचं शेवटचं प्रेम ठेवा आणि त्या व्यक्तीवरती तुम्ही 1000 वेळा प्रेम करा. हे मला असं वाटतं. पहिलं प्रेम कधीच कोणाला भेटत नाही. सर्व जसजसे मोठे होतात तसतसे ऍडजस्ट करावं लागतं. नाही, अमय निंबाळकरांचं हे मत आहे. आता हे कसं आहे माहितीये, ज्याला त्याला जो अनुभव आला आहे किंवा ज्याच्या त्याच्या अवतीभवती जे घडलंय त्याच्यावरती हे अवलंबून होतं. हा, नो डाऊट याचा रेशिओ कमी जास्त प्रमाणात असू शकतो. कारण मी जसं मगाशी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी म्हणाले, की मी अशी जोडपी पाहिलेली आहेत, की ज्यांनी शाळेपासून प्रेम केलेलं आहे आणि आज तागायत त्यांचं प्रेम टिकून आहे. म्हणजे खूप सुंदररीत्या त्यांचा संसार सुरू आहे. मुलंही त्यांना झालेली आहेत आणि अशी जोडपी मी पाहिली आहेत. माझ्या अवतीभवती तरी आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही, की पहिलं प्रेम कधीच कुणाला भेटत नाही. हां, कदाचित रेशिओ कमी असेल आणि जर मी जसं मगाशी म्हणाले, की जर तुमचं प्रेम सक्सेसफुल होत नाही, तर त्याच्यामध्ये 2च गोष्टी असू शकतात. एक तर काहीतरी जेन्युइन कारण आहे, की तुमची फॅमिली कोणापैकी दोघांपैकी कोणाची तरी एकाची फॅमिली सपोर्ट करत नाही आहे किंवा कोणीतरी दोघांमधून एक कोणीतरी चीट करत आहे. म्हणजे कधी-कधी याच्यावरती मी एक किस्सा किस्सा म्हणण्यापेक्षा मी एक गोष्ट सांगेन, की कधी-कधी प्रेम असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे. कधी-कधी आपण आपापल्या पार्टनर्सना म्हणतो, "अरे तू तू मलाच का चूज केलंस? तुला तर माझ्यापेक्षा कोणीतरी दुसरा चांगला मुलगा भेटू शकला असता किंवा दुसरी चांगली मुलगी भेटू शकली असती." पण जे हुशार असतात आणि खरंच इथून प्रेम करतात ना, ते बरोबर ह्याच्यावरती उत्तर देतात किंवा ते म्हणतात, की "नाही, माझ्यासाठी तूच परफेक्ट आहे" किंवा व्हॉटएव्हर जी तुमची उत्तरं असतात ती. पण काही जे इथून कमी असतात किंवा इथून प्रेम कमी केलेलं असतं ना, अशी लोकं ॲक्चुअलमध्ये तेव्हा दुसरे ऑप्शन शोधू लागतात आणि त्यांना असं वाटतं, की "अरे हां, खरंच मला कोणीतरी दुसरी भेटू शकते किंवा खरंच मला कोणीतरी दुसरा भेटू शकतो." तर हे गोड गैरसमज असतात. कारण कसं असतं, आपल्यावरती प्रेम करणारं जर तुम्हाला कोणी भेटलं, तर त्याला खरंच जपा. कारण जीवापाड प्रेम करणारी माणसं फार कमी असतात. आणि बहुतांशी असं असतं, की म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये तर असतंच आणि ते काही वावगंही ठरू नये, चुकीचंही ठरू नये, की फॅमिली बॅकग्राऊंड किंवा फायनान्शियल बॅकग्राऊंड इतकं सगळं बघून लग्न केली जातात. आणि मी याच्यामध्ये फक्त मुलींना दोष नाही देणार, की जसं बहुतांश वेळा असं म्हटलं जातं, की मुलगी किंवा मुलीचे आई-वडील म्हणजे पाहतात, की मुलाला चांगली नोकरी आहे का? गव्हर्नमेंट नोकरी आहे का? किंवा मुलाचा स्वतःचा फ्लॅट आहे का? या गोष्टी सर्व पाहतात असं म्हणतात. पण मग त्याच वेळेस मुलं सुद्धा किंवा मुलाची फॅमिली सुद्धा या गोष्टी बघतातच ना, की मुलगी किती शिकलेली आहे, किती वेल एज्युकेटेड आहे किंवा मुलगी किती कमावते आहे. म्हणजे जसं पूर्वी मुलांचं इन्कम पाहिलं जायचं, तसंच आता मुलींचंही इन्कम पाहिलं जातं. कारण मुलाने जे होम लोन घेतलेलं असतं त्याच्यामध्ये थोडाफार हातभार लागावा आणि या गोष्टी चुकीच्या नाहीयेत. पण मग त्याचा असा बाऊ का करावा? मला हे वाटतं. आज प्रेम कमी पैसा सर्वस्व आहे. मी आता तोच मुद्दा मांडायचा प्रयत्न केलाय. पण प्रेम कमी असं म्हणण्यापेक्षा आज अशीही जोडपी आहेत, की जी पैसा नाही पाहत. पण मग समोरच्या व्यक्तीचं स्ट्रगलही पाहतात. समोरच्या व्यक्तीने पास्टमध्ये जे स्ट्रगल केलेलं आहे त्याचीही कदर करतात. आणि शेवटी पैसा गरजेचा आहेच. पण जर समजा तुम्ही फक्तच प्रेम करत असाल, ओजस्व तुम्ही फक्तच प्रेम करत असाल आणि जर तुम्ही शेवटी कसं आहे, प्रेम सुरुवातीला खूप छान वाटतं. सुरुवातीला प्रेमामध्ये भूक, तहान काही लागत नाही, झोपही लागत नाही. आपण कित्येक गाण्यांमधून सुद्धा पाहतो, ऐकतो किंवा तुम्ही सर्वांनी स्वतःही अनुभवलं असेल. पण शेवटी जगण्यासाठी अन्न तर लागतं ना. अन्न, वारा, पाणी या सगळ्या गोष्टी लागतात आणि अन्नच काय, पाण्यासाठीही आजकाल पैसे मोजावे लागतात. त्याच्यामुळे पैसाही गरजेचा आहे आजकाल जगण्यासाठी.
पण पैसा सर्वस्व नसतो. कारण तुम्ही पैशामुळे सर्व गोष्टी, सुख, ऐशो आराम सगळं मिळवू शकता. पण भावनिकता तुम्ही नाही मिळवू शकत पैशाने. ती शेवटी दोन मनं जुळावी लागतात. आणि दोन मनं जेव्हा जुळली जातात तेव्हाच ते प्रेम पूर्णत्वाला जातं. मॅम, तुम्हाला पहिलं प्रेम भेटला का पहिलं? त्रिशा पाटील मला विचारतायत. हो, मला भेटलं ना माझं पहिलं प्रेम. अं, प्रेम व्हॅलेंटाईन डेलाच असावा असे काही असते का? नाही, असं काही नाही. त्रिशा पाटीलनी विचारलंय, प्रेम व्हॅलेंटाईन डेलाच असावा असे काही असते का? नाही, असं काही नसतं. पण जसं आपण मकर संक्रांत 14 जानेवारीला सेलिब्रेट करतो, किंवा 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करतो, 19 नोव्हेंबरला इंटरनॅशनल मेन्स डे साजरा करतो, किंवा भाद्रपद चतुर्थीला आपण गणेशोत्सव साजरा करतो. मग असा प्रत्येक दिवस नेमून दिलेला आहेच ना. मग त्याच प्रकारे जसं आपण जसं 2 ऑक्टोबर आहे, गांधी जयंती आहे, मग तसंच आपल्याला हा दिवस सुद्धा स्वीकारायला काय हरकत आहे? कदाचित असं समजा, तुम्ही वर्षातल्या इतर कुठल्याच दिवशी तुम्ही प्रेम व्यक्त केलं नाहीयेत, किंवा नेहमी भांडताय, किंवा व्यक्त करायचं राहून गेलंय. मग हा एक चांगला दिवस आहे ना, आपण का तो साजरा करू नये? भले तो पाश्चिमात्य संस्कृतीतून आलेला आहे, पण आपण म्हणतो ना, सर्वधर्म समभाव, किंवा सर्वच आपण आपली संस्कृती जपत जपत इतरही गोष्टी जपायला काय हरकत आहे? मग तेवढं आपण ओपन माइंडेड असायला काय प्रॉब्लेम आहे? का आपण द्वेष करावा एखाद्या गोष्टीचा? अजून कोणीतरी काहीतरी विचारलं होतं. हा, अमय निंबाळकर यांनी सेम प्रश्न विचारला होता. तर मला असं वाटतं की आहे तो दिवस नेमून दिलेला, तर करा ना सेलिब्रेट. जर तुम्ही इतर दिवशीही करताय तर उत्तम. कारण तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की तुम्ही शेवटचं मस्का नाही म्हणणार, पण असं तुम्ही तुमच्या पार्टनरला शेवटचं कधी अप्रिशिएट केलं. आणि कसं असतं की ठीक आहे, कधी कधी ना आपल्या पार्टनरला ना आपल्याकडून काही गिफ्ट्स, असे किमती महागडे गिफ्ट्स नको असतात. तुम्ही एक साधंसं एक छोटंसं वाक्य जरी म्हणालात ना, की आज तुझा शर्ट खूप छान आहे, किंवा आज स्मार्ट दिसतो आहेस, किंवा अरे आज तुमच्या ग्रुप फोटोमध्ये तूच खूप सुंदर दिसतो आहेस, किंवा तिला म्हणा की अगं किती करशील, ठीक आहे, बऱ्याच दिवसात आपण कुठे बाहेर गेलो नाही आहोत, आपण जाऊ. किंवा ती जेव्हा म्हणेल की आज मला फारच दमल्यासारखं वाटतंय, निदान तिला बाहेर नेऊ नका, पण तिच्यासाठी काहीतरी तुम्ही करा घरामध्ये. छोट्याशा गोष्टी असतात. किंवा किती करशील, म्हणजे तुम्ही तिच्यासाठी काही करू नका, पण तुम्ही एक शाब्दिक तारीफ जरी तिची केली तरी ती खुश होऊन जाते. म्हणजे तिचं पूर्ण शीण निघून जाईल. वडिलांना मुली विश्वासात का घेत नाही? प्रेमात इतके का आंधळ्या का होतात? सर्रास पळून जातात. तेजस निंबाळकर यांनी विचारलंय. कदाचित असं असेल की घरचं वातावरण खूप स्ट्रिक्ट असेल, त्यामुळे त्या बोलायला घाबरत असतील, असंही असेल. किंवा त्यांना कदाचित भीती वाटत असेल की मी घरी सांगितलं तर काय होईल. कारण शहरांमध्ये म्हणा, किंवा काही गावं जी आता डेव्हलप झालेली आहेत, तिथे काही अंशी हे कमी झालेलं आहे. कारण आई वडील आता जरी आंतरधर्मीय असतील, आंतरजातीय असतील, तरी लग्न लावून देतात. पण अजूनही काही बऱ्याच ठिकाणी मी म्हणेन, अशा म्हणजे आपल्या भारताच्या कितीतरी कानाकोपऱ्यांमध्ये अजूनही असं आहे की मुलीने प्रेम केलं म्हणजे खूप मोठा काहीतरी अपराध केलाय असंच मान्य धरलं जातं. आणि मग ज्यावेळेस आपण म्हणजे मुलींना म्हणतो की अमक्याशी बोलायचं नाही, तमक्याशी बोलायचं नाही, त्याच वेळेस अरेंज मॅरेज मध्ये तिची पसंती न विचारताही लग्न लावून दिली जातात जबरदस्तीने. काही कारण असतील त्यामागे, पण ह्या गोष्टी पण तर चुकीच्या आहेतच ना. आणि कदाचित त्यामुळे कदाचित मुली घाबरत असतील, आणि घरच्यांना सांगू शकत नसतील, विश्वासात घेत नसतील. त्यावेळेस फक्त चूक मुलीचीच असेल असं मी म्हणणार नाही. कदाचित मुलीच्या घरच्यांचीही असेल की तुम्ही त्यांना तितका विश्वास देऊ शकलात नाही. आणि हे मी पूर्णतः सर्वांनाच लागू पडतं असं नाही. कुठचा पडदा बंद करू?
आय होप आता ओके असेल. तर कदाचित ही कारणं असू शकतात, की म्हणजे कदाचित घरचे सुद्धा कमी पडतायत कुठेतरी मुलींचा विश्वास जिंकण्यासाठी, असं कारण असू शकतं. हां, पण मी हेच म्हणेन, की आता समाज सुधारतोय. कदाचित मुलींनी किंवा मुलांनीही, की आपल्या घरी एकदा बोलून पहा आणि कदाचित इतका कडकडून विरोध असेल, त्यामुळेही कदाचित मुली म्हणा किंवा मुलं म्हणा घरातून पळून जाण्याचा प्लॅन करत असतील आणि पळून जाऊन लग्न करत असतील. नो डाऊट हे चुकीचं आहे, पण बऱ्याचदा मी अशीही जोडपी पाहिलेली आहेत, की जे शेवटपर्यंत प्रयत्न करतात आणि त्यामध्ये सक्सेसफुल होतात. पण हे मुला-मुलींना कळायला हवं. कदाचित त्यांची चॉईस चुकीची असू शकते, त्यामुळे घरचे विरोध करत असतील, हेही त्यांना पटायला हवं. घरच्यांना राजी कसे करावे आणि कोणत्या टाईमला सांगावे, की शी इज परफेक्ट. मुलींना छपरी पोरच का आवडतात? निब्बा-निब्बी टाईप. आता ही ज्याची त्याची आवड आपण म्हणू शकतो. पांडुरंग निवलकर मी तुमच्या प्रश्नावरती येते. पण आता तेजस निंबाळकर यांनी प्रश्न उपस्थित केला, मुलींना छपरी पोरच का आवडतात? निब्बा-निब्बी टाईप. आता जसं मी म्हटलं होतं, की ज्याची त्याची आवड असते. कदाचित कोणी त्यांना जास्त हसवणारा असेल किंवा त्यांना एंटरटेन करणारा असेल किंवा कधी-कधी असंही होतं, की मुलगी प्रेमात नसते. नॉर्मल इतरांशी जसं बोलते तसंच मुलाशी बोलत असते. पण मुलीकडून तो होकार वदवून घेतला जातो. कदाचित हे दुसऱ्या बाजूनेही असेल, पण माझ्यापर्यंत 1-2 ज्या अशा म्हणजे केसेस आल्या होत्या, त्याच्यामध्ये असं होतं, की म्हणजे ज्यावेळेस नंतर त्यांच्यामध्ये भांडणं वगैरे झाली, त्यावेळेस असं झालं होतं, की सुरुवातीला मुलगी नॉर्मल फ्रेंडशिपच्याच नात्याने बोलत होती, पण मग तिच्याकडून "हां, तुझं माझ्यावरती प्रेम आहे, मला आहे. तू असं का बोलली होतीस? तू असं का लिहिलं होतंस?" मग त्याच्यावरून मला असं माहीत आहे. "हां, तू बोल, आय लव्ह यू बोल" वगैरे असेही प्रकार घडतात. तर आता हे जे तुम्ही म्हणालात, की छपरी पोरच का आवडतात, आता हे ज्याच्या त्याच्या आवडीवरती आहे. कारण असं नाही, की मुली फक्त छपरी पोरच बघतात. आता जसं मगाशी वरती कोणीतरी म्हटलं होतं, की पैसाच सर्वस्व आहे. तसं काही जण असेही असतात, की फक्त लूक पाहतात. लूक पाहूनच आपला जोडीदार निवडतात. काही जण असतात, की त्यांचं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड, फायनान्शियल बॅकग्राऊंड हे सर्व पाहून आपला जोडीदार किंवा म्हणजे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड निवडतात. आय होप पडद्याचा आता काही त्रास होत नसावा. हां, थँक यू. आता हे पांडुरंग निवलकर, घरच्यांना राजी कसे करावे आणि कोणत्या टाइमला सांगावे की शी इज परफेक्ट. आता हे घरच्यांना कसे सांगावे म्हणजे तुम्हाला जे तुम्ही प्रेम करणारी जी जोडपी आहात, जर तुम्ही वेल सेटल असाल दोघंही किंवा ऑफकोर्स जर तुम्हाला जर मुलगी जॉब न करणारी असेल किंवा म्हणजे तिच्या सेटलमेंटशी जर काही फरक पडणार नसेल, तर आणि जर तुम्ही व्यवस्थित वेल सेटल असाल, तर तुम्ही एकमेकांच्या स्वतःच्या घरी आधी सांगायला काहीच हरकत नाही. कारण घर जरी काही कारणं असतील, जर घरचे विरोध करत असतील, तर तुम्ही हळू-हळू, हळूहळू त्यांना राजी करू शकता. आणि तुमच्यावरती आहे, की तुम्ही जो निवडलेला जोडीदार आहे, तो कसा परफेक्ट आहे तुमच्यासाठी, हे तुम्ही पटवून देणं गरजेचं आहे. मग ते मुलाच्या घरचे असू देत, ते मुलाने त्याच्या घरी सांगणं असू देत किंवा मुलीने तिच्या घरी सांगणं असू देत. हां, पण बऱ्याच अंशी असं होतं, की काही फॅमिलीज जात-पात, धर्म वगैरे हे पकडून राहतात. मग त्यावेळेस कदाचित बगावत करण्याची गरज पडू शकते. मग ते सर्वस्वी तुमच्यावरती आहे, की कुठल्या कारणासाठी घरून विरोध होतो आहे आणि कधीपर्यंत घरच्यांची वाट पाहायची आहे. पण जर तुम्ही वेल सेटल असाल, तर तुम्ही तुमच्या घरी सांगू शकता. कारण माझ्याकडे एक सोलापूरहून एकदा एका मला मुलाने कॉन्टॅक्ट केला होता, की त्याचं ज्या मुलीवरती प्रेम होतं आणि दोघंही म्हणजे इंजिनिअरिंगच्या लास्ट इयर मधले होते. पण तिच्याकडून म्हणा किंवा तिच्या घरच्यांकडून म्हणा अशा अपेक्षा होत्या, की गव्हर्नमेंट सर्व्हंटच हवा होता. पण मग अशा वेळेस जर गव्हर्नमेंट सर्व्हंटच जर हवा आहे, तर मग आयदर मुलीने त्याला स्पष्ट नकार द्यावा. त्याला सांगावं, की "बाबा नाही, आपल्यामध्ये असं काही पुढे गोष्टी होऊ शकत नाहीत, की आपण पुढे जाऊन लग्न करू किंवा" कारण तो मुलगा शिक्षण कंप्लीट करणार कधी? एम-पी-एस-सी देणार कधी? आणि जॉबला लागणार कधी? तेवढ्या वेळात तर तिचं लग्न होऊन जाईल आणि ती सिच्युएशन तशीच होती. त्यामुळे हे तुमच्यावरती आहे, की तुम्हाला जर वाटते, की तुम्हाला जर दोघांच्याही घरून घरच्यांनी घराबाहेर जर काढलं,
की तुम्हाला जे करायचं ते करा, लग्न करायचंय करा, पण तुम्ही आमच्या घरात राहायचं नाही. त्यावेळेस तुम्ही दोघं एकमेकांची साथ देऊन संसार जर व्यवस्थित करणार असाल, इतकी जर तुम्हाला गॅरंटी असेल, तर तुम्ही पुढाकार घेऊन हा निर्णय सक्सेसफुल करू शकता. तुम्ही लव्ह मॅरेज केलंय की अरेंज? तुमचा अनुभव सांगा ना. घरच्यांना कसे समजावले? घरचे प्रथमदर्शी मान्य झाले का? हा फार वैयक्तिक प्रश्न आहे. पण आमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज हे सांगता येणार नाही. पण आमच्या लग्नामध्ये बहुतेकांना असा लव्ह मॅरेजचाच फील आलेला होता. अगर सच्चा प्यार हो तो शादी करनी चाहिए, नहीं तो टाइम खराब नहीं करना चाहिए किसी का. अपना सही है ना. हा बरोबर आहे, अविनाश गवळी. अगदी बरोबर आहे. जर तुम्ही अगदी ते लग्न करून शेवटपर्यंत साथ देणार असाल तरच प्रेमाच्या लफड्यांमध्ये पडा, नाहीतर उगाच एखाद्याला त्रास देऊ नका. कारण तुम्ही टाइमपास म्हणून करू शकता, पण समोरचा खूप खोलवर गुंतून जातो आणि असं जरुरी नाही की प्रत्येक जण त्यातून बाहेर येईल. कारण हल्ली कसं झालं आहे की फक्त प्रेम आणि प्रेमाचा ब्रेकअप इतक्याच गोष्टी नसतात. इतरही बऱ्याच गोष्टी असतात ज्यामुळे एखाद्याला नाकारल्याची फिलिंग ती स्वीकारता येऊ शकत नाही, असंही होऊ शकतं. आणि अशा कारणांमुळेही लोक म्हणा किंवा व्यक्ती म्हणा आत्महत्येचा पर्याय निवडतात. जसं मागे मला तर आठवत नाही, मला लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या 6 महिन्याच्या काळामध्ये एक अशी केस झाली होती, अरेंज मॅरेजची केस होती. आणि ती मला तर नाव आठवत नाहीये. पण अरेंज मॅरेज असूनही तिचं इतकं प्रेम होतं तरीही तिला म्हणजे हुंडा वगैरे साठी म्हणा, हल्ली ही नवीन फॅशन आहे, आम्हाला हुंडा नको, मुलगी हवी असं म्हटलं जातं. आणि लग्नानंतर मात्र इनडायरेक्टली बऱ्याच डिमांड केल्या जातात. मग ते लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे, या गोष्टी होतात. तर जर तुम्ही सिरियस असाल तरच या सर्व प्रेम वगैरे गोष्टींमध्ये पडा, नाहीतर मग आयुष्यात जो जोडीदार येईल त्याच्यावरती इतकं भरभरून प्रेम करा की ते शेवटचं प्रेम ठरेल. आणि त्या व्यक्तीवरती हजारो वेळा प्रेम करा. मॅडम मला आजही खूप आठवण येते, पण काही नसतं. फकीरराव निकाळजे. आठवण आठवणी येणार, मग त्या कटू असू वा गोड असू देत, आठवणी येणार. पण आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. आणि आपल्यामुळे इतरांना कोणाला त्रास होऊ देऊ नयेत. की जर समजा आता तुमचं जर लग्न झालेलं असेल, तर तुम्हाला उदास पाहून तुमच्या धर्मपत्नीला ते आवडणार नाही, चांगलं वाटणार नाही. ती परत विचार करत बसेल, माझं कुठे चुकतंय, मी कुठे कमी पडते, की का म्हणजे यांच्या चेहऱ्यावरती हसू नसतं, असंही होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यात बेस्ट जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं असं म्हणायचं आणि पुढे चालायचं. पोरी सर्व लफडे करतात, सर्वांना फिरवतात, सर्वांना आशेवर लावतात आणि सेटल मात्र गव्हर्नमेंट नोकरी करणाऱ्या सोबत होतात. अमय निंबाळकर. असं हे स्टेटमेंट चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही, पण बरोबर आहे असंही मी म्हणणार नाही. कारण तुम्ही ते अगदी पोरी असं लेबल लावलेलं आहे. आजकाल असं काही नाहीये. जे आपण म्हणतो ना, सर्व धर्म सर्व धर्म समभाव आणि स्त्री पुरुष समानता, हे विशेष म्हणजे आपण म्हणतो हे सगळ्याच बाबतीत झालेलं आहे. अगदी फसवणुकीच्या बाबतीतही झालेलं आहे. पोरंही फसवतात आणि पोरीही फसवतात. पोरं सुद्धा अगदी लग्नाची वचनं देतात. मुली सुद्धा अगदी नाही मी तुला त्या नजरेने कधी पाहिलं नाही अशी स्टेटमेंट पास करून अगदी बरोबर त्यांना काय फोनचे रिचार्ज करून हवे असतील किंवा काय कुठे फिरायला जायचे, मूवी पाहायचं, सर्व करून घेतात. मुलं ही तशीच असतात. मग ते म्हणतात ना, सोशल मीडिया पासून ते ओयो रूम बुक करण्यापर्यंतचं प्रेम वगैरे सर्व करून मोकळे होतात. आणि मग एंडला मग म्हणतात की नाही माझ्या घरचे ऍक्सेप्ट करणार नाहीत, किंवा नाही मला कोणीतरी दुसरं चांगलं भेटू शकतं वगैरे, असे काही वाक्य देऊन किंवा कारणं देऊन मुलंही म्हणतात ना की ते प्रेम पूर्ण करायची सक्षमता दाखवत नाहीत. आणि जसं तुम्ही म्हणता की मुली सेटल मात्र गव्हर्नमेंट नोकरी करणाऱ्यांसोबत होतात, तर ज्या वेळेस त्या मुलीने तसं केलं, तर त्यामागे त्या मुलीसोबत तुम्ही बोलून पहा, की कदाचित तिच्या घरच्यांनी तिला विरोध केला असेल, म्हणून पण ती तुम्हाला सांगू शकली नसेल. काहीतरी कारण असतील. आणि मी हे असंही नाही म्हणणार की प्रत्येक वेळेस तिच्याकडे काही कारण असेल. असंही जसं मी आता म्हटलं की पोरं पोरी कोणीही फसवतात, तसंही असेल की मुलींना वाटत इनसिक्युअर फील होत असेल, म्हणून त्यानंतर तिथे फुल स्टॉप लावून अरेंज मॅरेज करत असतील, किंवा गव्हर्नमेंट नोकरीवाला कोणी शोधत असतील, किंवा जास्त इन्कम वाला शोधत असतील.
मॅडम खूप चांगलं सांगताय. तुमच्यासारखा समजून घेणारा पाहिजे प्रत्येक घरात. त्रिशा पाटील. थँक यू त्रिशा पाटील. खूप छान एक्सप्लेनेशन मॅम. पांडुरंग निवलकर. थँक यू मॅडम. लिव्ह इन रिलेशन बद्दल काय मत आहे? विकास पळसमकर. लिव्ह इन रिलेशन आता हे हल्ली मला वाटतं ह्याला कायद्याने सुद्धा मान्यता दिलेली आहे. आता हे ज्याच्या त्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या विचारसरणीवरती अवलंबून आहे. एखाद्याला जर वाटतंय की ही गोष्ट योग्य आहे आणि तुमचा जोडीदारही त्याबद्दल रेडी असेल, तर मला वाटत नाही की मग तुम्हाला जगाची काही पर्वा करायला हवी. कारण जरी कायद्याने मान्यता दिलेली असली, तरी आजही जो आपण समाज म्हणतो, जे आपण म्हणतो ना, चार लोक काय म्हणतील, तो समाज तो समाज तुम्ही कितीही चांगलं करा, कितीही वाईट करा, काही करा, लोक बोलण्यासाठी असतात. पण मग जर तुम्हाला जगाची पर्वा नसेल आणि तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराला या बाबतीत काही प्रॉब्लेम नसेल, तुम्ही लिव्ह इन रिलेशन मध्ये राहू शकता. ते प्रत्येकाच्या स्वतःच्या आपापल्या विचारसरणीवरती आहे. आणि तुम्हाला जे योग्य वाटतं आहे ते फक्त इतकंच, म्हणजे मी म्हणेन की जरी लिव्ह इन रिलेशनचं जरी एंड करायचं झालं, तरी तुम्ही ते एखाद्याला चीट करून ते एंड करू नका. म्हणजे नंतर मग असं माहित पडतंय की म्हणजे एखाद्याने फक्त ते लिव्ह इन रिलेशनचं नाव देऊन लेबलिंग करून फक्त एखाद्याला धोकाच दिला, असं होता कामा नये. तर मला तरी आता आजच्या विषयाला अनुसरून हेच म्हणायचंय की पहिलं प्रेम, दुसरं प्रेम, तिसरं प्रेम असं काही नसतं. तुम्ही कदाचित पहिलं प्रेम जे केलं ते कदाचित आकर्षण असू शकतं, कदाचित त्यामुळे ते सक्सेसफुल झालं नाही, किंवा एकतर्फी असू शकतं, किंवा काही खरंच जेन्युन कारणं असू शकतात की ज्यामुळे ते तुम्ही सक्सेसफुल करू शकलात नाहीत. पण मग त्या तिथेच अडकून न बसता जर तुम्ही नवीन नात्याला सुरुवात केली असेल, मग ती लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे, घरच्यांनी जबरदस्ती करून दिलेलं असू दे, पण तुम्ही त्या नात्याला फुलवण्याचा प्रयत्न करा. ऑफकोर्स तुमचं जुनं नातं किंवा पहिलं प्रेम, दुसरं प्रेम जे काही असेल, तुम्ही त्या व्यक्तींना विसरू शकत नसाल, पण त्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात असणाऱ्या सध्याच्या व्यक्तीला किंवा तुमच्या कुटुंबाला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. कारण जसं तुम्हाला त्रास होतोय, तसाच त्रास तुमच्या कुटुंबाला होऊ शकतो, तुमच्या मुलांना होऊ शकतो. कारण आपण म्हणतो की अरे मला काहीच कळत नाहीये, मला सुचत नाहीये, किंवा आपण जेव्हा सॅड सॅड राहतो त्याचा इम्पॅक्ट आपल्या कुटुंबावरती होतो. की जेणेकरून आपण आनंदी राहिलो तर आपलं घरकुल, आपलं कुटुंब आनंदी राहतं. त्याच्यामुळे मी असं नाही म्हणणार की सगळाच त्याग तुम्हाला करायचा आहे, पण गोष्टी शांत मनाने समजून घ्याव्यात आणि त्याचा स्वतःवरती काही असा जास्त वाईट इम्पॅक्ट होणार नाही इतकी काळजी घ्यावी. कारण हल्ली माणसं खूप एकलकोंडी झालेली आहेत आणि स्वतःला सावरण्यासाठी खूप कमी पडतायत. आणि बऱ्याच अंशी असं होतं की ज्यावेळेस तुम्ही हा विषय घेऊन किंवा या गोष्टी जेव्हा एखाद्यासोबत शेअर करता, त्यावेळेस तुमची खिल्लीही उडवली जाते, किंवा त्यावेळेस कोणी तुम्हाला तितकं सिरियसली घेत नाही, किंवा तुम्ही काही लिहिलंत सोशल मीडियावरती तर तुमची टिंगलटवाळी उडवली जाते. पण तेच किंवा इग्नोर केलं जातं. पण हीच गोष्ट ज्यावेळेस जर समजा तुम्ही खरंच अगदी म्हणजे तुम्हाला अगदीच नकोशी झालात, तुम्ही स्वतःला नकोशी झालात, कारण तुम्ही स्वतःवरतीच प्रेम करायचं विसरून गेलात, आणि मग जर तुम्ही आत्महत्या केली, तर त्यानंतर जग मग हळहळ व्यक्त करायला येतं. पण मग मला हे कळत नाही की आपल्या अवतीभोवती अशा बऱ्याच गोष्टी घडतात, मग आपण माणूस जिवंत असताना त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाही? आपण त्यावेळेस का हसतो समोरच्याला, किंवा त्यावेळेस का इग्नोर करतो? आपण हा विचार का नाही करत, अरे समोरच्याने असं टाकलं आहे, असं लिहिलं आहे, एकदा आपण फक्त विचारूया की काही प्रॉब्लेम तर नाहीये ना, किंवा काही तुला मदत तर नकोय ना? खोलात जाऊन विचारू नका. पण एकदा ऍटलिस्ट विचारा की काही मदत लागली तर मला कधीही कळव, किंवा काही असेल तर माझ्याशी शेअर कर. असं एकदा बोलून बघा. जर समोरच्याने काही समोरच्याला बोलता आलं, किंवा इतकं जरी तुम्ही डायरेक्टली विचारू नाही शकलात, तरी काहीतरी त्या व्यक्तीला जर ते तुम्हाला वाटते की समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी बिनसलं आहे, किंवा तुम्हाला वाटतं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखी झाली आहे किंवा काय, त्या व्यक्तीला कॉमेडी काहीतरी पाठवा. त्या व्यक्तीशी नॉर्मल तुम्ही लहान सहान जोक्स वगैरे तुम्ही बोलू शकता आणि त्या व्यक्तीला त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. कारण जसं मी म्हटलं की बऱ्याचदा आपण भावनिक गुंतागुंतीमुळे पहिल्या प्रेमावरतीच अडकून राहतो.
किंवा पहिल्या ब्रेकअप मधून बाहेर पडलो, दुसऱ्यांदा प्रेम झालं, तर तिथेच आपण अडकून राहतो. आपल्याला असं वाटतं की अरे माझ्याच बाबतीत हे का? आणि मग त्या व्यक्तीला असं वाटतं की अरे आपल्यातच काहीतरी कमी आहे किंवा आपलंच काहीतरी चुकतं आहे. मग अशा वेळेस तुम्ही इतर काही करू शकलात नाही, तर त्यांना निदान इमोशनल धीर देण्याचा तरी प्रयत्न करा. कारण प्रत्येक वेळेस एखाद्याला फायनान्शियल सपोर्टच हवा असतो असं नसतं. फायनान्शियल सपोर्ट असतात, मॉरल सपोर्ट असतात, इमोशनल सपोर्ट असतात. या सर्वांची फार गरज असते. आणि एवढंच सांगेन, मला वाटतं आता कोणाचे काही प्रश्न नाहीयेत. इतकंच सांगेन की आहे ना एक दिवस जाहीर केलेला व्हॅलेंटाईन डे, करा ना साजरा. द्या प्रेम सर्वांना. किंवा तुमच्या आयुष्यात जरी कोणी आता नसेल, ब्रेकअप झाला असेल, काही असेल, स्वतःवरती प्रेम करा. आणि तुमच्या आयुष्यात जरी कोणी असेल तरीही स्वतःवरती सगळ्यात आधी प्रेम करा. मग बघा आयुष्य सुंदर आहे. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. आणि कितीही काही संकट असू देत, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट आहेत, प्रत्येकाला स्ट्रगल आहे, संघर्ष आहे. तो संघर्ष स्वीकारायला शिका. आणि कुणीही असू देत, म्हणजे तुमच्या ओळखीचं असू देत, अनोळखी असू देत, जर तुम्हाला वाटतंय की अमुक व्यक्तीशी आपण बोलूया, ती व्यक्ती आपल्याला हसणार नाही, आपली खिल्ली उडवणार नाही. जसं मी आता सांगितलं, मला मागे बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे मला 2-3 वर्ष लॉकडाऊनच्या आधी दोन जणांनी कॉन्टॅक्ट केला होता फेसबुकवरूनच. कारण का त्यांना म्हणजे हेच असंच हाच प्रॉब्लेम होता. मी त्यांना विचारलं की तुम्ही मलाच म्हणजे मला का इतकं हे सर्व सांगताय? तर नाही म्हणे. मला त्यातल्या एका व्यक्तीने मला सांगितलं की नाही की कारण आम्ही जवळच्या व्यक्तींना जेव्हा सांगायला जातो, मग ते फॅमिली असू देत किंवा फ्रेंड असू देत, ते सगळ्यात आधी खिल्ली उडवतात. आणि ही वास्तविकता आहे. मग तुम्ही एखाद्या अनोळख्या व्यक्तीसोबत बोला. किंवा तुम्ही प्रोफेशनल काउन्सिलिंग घेऊ शकत असाल तर प्रोफेशनल काउन्सिलिंग घ्या. असे कितीतरी ग्रुप्स आहेत, जसं आता आपला नाशिक विकासचा ग्रुप आहे. तुम्ही त्या ऍडमिनशी जर तुम्हाला वाटत असेल तर ऍडमिनशी बोला. ऍडमिन्स तुम्हाला गाईड करतील. कारण पेजवरती इतकी चांगली चांगली लोक येत असतात, त्यांचे म्हणजे लाईव्ह व्हिडिओज होत असतात. ते कोणीतरी व्यक्ती तुम्हाला सजेस्ट करतील. यू नेवर नो की कोणीतरी एखादा डॉक्टर असेल किंवा काउन्सिलर असेल, कोणीतरी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील. तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून त्यांना तुमचे प्रॉब्लेम्स इनडायरेक्टली सांगा, जर तुम्ही डिटेलमध्ये सांगू शकत नसाल किंवा सांगायची इच्छा नसेल तर. आणि त्यावरती सोल्युशन शोधायचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखा. तुम्ही आजपर्यंत इतके मोठे झालात, म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावरती काहीतरी केलं असेल. अगदी तुम्हाला घरच्यांनी जरी नावं ठेवली की तुम्ही काहीच करत नाही आहात किंवा काही तुमचा उपयोग नाही किंवा तुम्ही काही हातभार लावत नाही आहात, तरी सुद्धा तुम्ही कुठेतरी काहीतरी केलेलं असतं. घरचे सुद्धा कदाचित फ्रस्ट्रेशन मध्ये तुम्हाला ह्या चार गोष्टी रागाने बोलून जात असतील. का? कारण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं व्हावं किंवा तुम्ही काहीतरी स्वतः कमवावं. म्हणजे फक्त पैसाच असं नाही की स्वतःचं नाव कमवावं, काहीतरी तुम्ही व्हावं. जे दिवस त्यांनी काढले आहेत हलाखीचे किंवा वाईटातले, ते दिवस तुम्ही काढू नये म्हणूनही कदाचित घरचे जे फॅमिली मेंबर्स असतात, ते रिलेटिव्ह असतात, ते बोलत असतात. त्याच्यामुळे ते सगळं निगेटिव्हली न घेता ते पॉझिटिव्हली घ्यावं. मी इतकंच सांगेन. त्रिशा पाटील, ऑनलाईन डेटिंग ॲपवर खूप फसवणूक होते मॅडम, याबद्दल काय सांगाल? आता ऑनलाईन डेटिंग ॲप म्हणा किंवा फेसबुक म्हणा, जसं फेसबुकवरतीही हल्ली कितीतरी फसवणूक झालेल्या आहेत. आता याच्यावरती तुम्ही ऑनलाईन म्हणजे शेवटी आभासी जग झालं. पण आभासी जगातही चांगली माणसं भेटतात. पण मग तुम्हाला ती परखता आली पाहिजेत. आणि तुम्ही जसं समोरचा जो फसवणारा असतो तो पूर्णपणे अलर्ट असतो, त्याला ठाऊक असतं काय करायचंय काय नाही. पण तितकंच अलर्ट तुम्हाला राहायला हवं, कितीही जवळची व्यक्ती असू देत. तुम्ही आता मला सांगा की जर समजा तुमचं घरातलं कोणीतरी आहे, तुम्ही त्याला, जसं लहान मूल असतं, आपण असंच कुणाकडे नेऊन ठेवत नाही ना. जरी त्याला पाळणा घरात ठेवायचं असेल, बेबी सिटिंग करायचं असेल, तुम्ही चांगली चौकशी करता, त्यानंतरच तुम्ही ठेवता. किंवा थोड्या वेळासाठी जर तुम्हाला कुठे जाऊन थांबायचं असेल, तुम्ही चौकशी करताच ना की बाबा या लोकेशनला आपण जायला हवं की नको जायला हवं. मग ऑनलाईन ऍप म्हणा किंवा काही म्हणा, त्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत ज्यावेळेस तुम्ही इंटरॅक्ट करताय, त्यावेळेस तुम्हाला बॅकग्राऊंडला अलर्ट राहायलाच हवं. त्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. कारण इतकी म्हणजे तुमच्यावरती जर तुमच्या घरातली पण माणसं कधी कधी अविश्वास दाखवू शकत असतील, तर ही तर अनोळखी माणसं आहेत. हा, नो डाऊट, तुम्ही थोडा वेळ जाऊ द्या. तुम्हाला नक्कीच चांगली माणसं तर नक्कीच भेट, आणि मला तरी खूप चांगली माणसं भेटलेली आहेत सोशल मीडियावरून. त्याच्यामुळे मी हेही म्हणणार नाही की सोशल मीडिया म्हणा किंवा ऑनलाईन डेटिंग ऍप म्हणा ते फसवणूकच होते. हा, पण तुम्हाला
खूप कसून चौकशी करता आली पाहिजे. कारण मला वाटतं तिथे मॅरिड लोक सुद्धा तिथे रजिस्टर्ड असतील आणि माझ्या माहितीनुसार कदाचित आहेत. कारण त्यांना टाइमपास करायचा असतो, वेळ जात नाही म्हणून मग सुद्धा तेव्हा सुद्धा हे प्रकार केले जातात. अ, मला भावनिक होण्यासाठी काय करावे? वैभव गवळी. म्हणजे मला तुमचा प्रश्न कळलेला नाहीये. जरा व्यवस्थित लिहाल तर कळेल. मला वाटतं काहीतरी तुमचा एखादा शब्द त्यातला राहिला आहे. आयदर भावनिक न होण्यासाठी असं काहीतरी असावं. पण शेवटी इतकंच सांगेन, प्रेम प्रेम असतं. खरं खोटं असं काही नसतं. ते तुम्हाला कितीही वेळा होऊ शकतं आणि काही जण पहिल्या प्रेमातच अडकून राहू शकतात. पण तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आहात त्या व्यक्तीसोबत विश्वासाने एकमेकांसोबत राहा. फसवणूक करू नका. आणि अगदी ते पहिल्या प्रेमाला मैत्रीचं नाव देऊन लेबलिंग करून किंवा जरी पहिलं नसलं तरी आजकाल बरीच लोक अशी असतात, की जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की काही जण ते मोबाईल रिचार्जसाठी म्हणा किंवा फिरायला जाण्यासाठी म्हणा, मूव्हीज पाहण्यासाठी म्हणा किंवा वेळ जात नाही म्हणून म्हणा किंवा त्यांचा पार्टनर त्यांना वेळ देत नाही किंवा पार्टनरने फसवणूक केलेली असते म्हणून म्हणा, तर स्वतःचा भावनिक आधार शोधण्यासाठी अवतीभवती ती माणसं इतरांना सावज म्हणून शोधत असतात आणि त्याला बरंच लेबलिंग करतात. मैत्री, बेस्ट फ्रेंडशिप किंवा मितवा किंवा मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाचं अलीकडचं नातं, अशी बरीच नावं देतात किंवा काहीही नाव देतात आणि पण त्यामुळे बरेचसे संसार उद्ध्वस्त होत असतात. तर हे प्रकार व्हायला नकोत असं मला वाटतं. शेवटी याच्यावरती मी एकटीने बोलून किंवा मी माझे विचार मांडून काही होणार नाहीये. कारण हल्ली प्रकार असा झालाय की ज्याची त्याची मतमतांतर आहेत, मतं वेगवेगळी आहेत. त्यावरती आपण कोणावरतीही अंकुश ठेवू शकत नाही. मला वाटतं मी आत्ताच तुम्ही मला वाटतं कॉमेंट रिपीट केली आहे का? ऑनलाईन डेटिंग ॲपवर खूप फसवणूक होते. मी तेच सांगेन पुन्हा, फसवणूक जर होत असेल तर तिथे अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं मी जवळपास पूर्ण विषय कव्हर झालेला आहे. जाता जाता एक शेवटची एक कविता माझी स्वतःची मी लिहिलेली कविता मी सादर करेन. आय होप तुम्हाला आवडेल कविता ऐकायला. सोशल मीडियावरचं प्रेम यावरची कविता आहे. फेबू का मजनू, ना मैना का, ना लैला का. रात्रीत सैल होतात हल्ली पहाटेच्या अलवार मिठ्या. रात्रीत सैल होतात हल्ली पहाटेच्या अलवार मिठ्या. पाठीला पाठ लावून तिसऱ्यालाच म्हणतात गुड नाईट माझ्या स्वीट्या. इनबॉक्सच्या गुड मॉर्निंगने हल्ली सकाळ तिची फुलते. इनबॉक्सच्या गुड मॉर्निंगने हल्ली सकाळ तिची फुलते. घरच्या राघूशी नजर भिडताच आठ्यांनी कपाळ भरते. चहा नाश्ता टिफिन आवरत संपते तिची भातुकली. चहा नाश्ता टिफिन आवरत संपते तिची भातुकली. तेवढ्यापुरतीच तोही करतो खोटी खोटी नाटुकली. पा- पोटाच्या सवालासाठी तो सोडतो रोज घरट. पोटाच्या सवालासाठी तो सोडतो रोज घरट. व्हॉट्सअपवरच्या नाश्त्यानेच पोट तिचं भरतं. नवे नवे दिवस नवलाईचे, नवी नवी मैत्री असते. नवे नवे दिवस नवलाईचे, नवी नवी मैत्री असते. तेरे जैसा यार कहा गाणं दोघांच्या स्टेटसला दिसते. हळूहळू हे जय विरू, हळूहळू हे जय विरू बसंती विरू बनतात. मैत्रीच्या पलीकडचं हे नातं आहे म्हणतात. घुसमट माझी समजून घेणारा तूच आहेस या जगात.
घुसमट माझी समजून घेणारा तूच आहेस या जगात, तुझ्याशिवाय दुसरं काही येतच नाही मनात. तिच्या या शब्दांवरच तो रोज रोज भाळतो, तिच्या या शब्दांवरच तो रोज रोज भाळतो. मैनेसाठी नकळत तो लैलालाही टाळतो. फोन चॅटिंग व्हिडिओ करत दिवस अख्खा सरतो. फोन चॅटिंग व्हिडिओ करत दिवस अख्खा सरतो. एक प्रश्न तिच्या मनात फेर जरासा धरतो. पुढे काय रे आपलं? पुढे काय रे आपलं? ते पुढचं पुढे बघू ग. आता या क्षणी आहोत ना एकत्र, मग या क्षणात जगू ना. त्याच्या या उत्तरावर ती लगेच फिदा होते. त्याच्या या उत्तरावर ती लगेच फिदा होते. सेक्सी फोटो पाठवून ती मध्येच जुदा होते. कारण लेट नाईट वेळी तिचा राघू परतून येतो. तेवढ्या वेळेत मजनू तिच्या फोटोत हरकून जातो. फेसबुकवरचं प्रेम हे स्पेशल होत जातं. फेसबुकवरचं प्रेम हे स्पेशल होत जातं. तिच्या वॉलवर त्याचं येणं सोशल होत जातं. त्याची सगळी गुपितं आता तिच्या कुपीत असतात. त्याची सगळी गुपितं आता तिच्या कुपीत असतात. जगातली सगळी सुख तिला त्याच्याच डोळ्यात दिसतात. तिच्या लाडीक हट्टासमोर तो व्यसनं सारी सोडतो. तिच्या लाडीक हट्टासमोर तो व्यसनं सारी सोडतो. मैत्री पलीकडच्या नात्याला तेव्हा प्रेमाचा रंग चढतो. ती बाळा, शोना म्हणते म्हणून तिचं सारं काही ऐकतो. ती बाळा, शोना म्हणते म्हणून सारं काही ऐकतो. तिच्यासाठी वेडा एक दिवस त्याची लैला सुद्धा सोडतो. तिला मात्र तिला मात्र तिच्या सोनेरी पिंजऱ्यातच अडकायचं असतं. तिला मात्र तिच्या सोनेरी पिंजऱ्यातच अडकायचं असतं. राघू सोबत राहूनच वेगवेगळ्या आभाळात उडायचं असतं. कळतं जेव्हा मजनूला कळतं जेव्हा मजनूला तेव्हा उशीर झालेला असतो. ना मैना का ना लैला का असा पोरका होऊन बसतो. ना मैना का ना लैला का असा पोरका होऊन बसतो. फेबू का मजनू ना मैना का ना लैला का. तर ही कविता बऱ्याच जणांना आवडते आणि हल्ली सोशल मीडियावरचं प्रेम हे अशा प्रकारचं झालेलं आहे. त्यामुळे ही एक कविता मी लिहिली होती. मॅडम तुम्ही काउन्सिलिंग करता का? हो हो करते ना. हां नक्कीच आवडेल. ओके. तर मला वाटतं आता कुणाचे काही प्रश्नही नाही आहेत आणि बराच वेळ झालेला आहे. सो मी रजा घेते आणि रजा घेण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. अं, भले तुमच्याकडे तुमचा व्हॅलेंटाईन नसेल, तुम्ही वाट पाहत असाल किंवा ब्रेकअप झालेला असेल, तुम्ही स्वतःसाठी व्हॅलेंटाईन बना. अगदीच सॅड चेहरा करून बसायची गरज नाहीये किंवा इतर प्रेम करणाऱ्यांना नाकारायची गरज नाहीये किंवा त्यांच्यावरती द्वेष करण्याची गरज नाहीये. जसं मी मगाशी म्हटलं, खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे. इतरांना प्रेम देऊया ना. फक्त इतकंच की एकाच वेळी सगळीकडे प्रेम वाटत बसू नका. आपला जो पार्टनर आहे त्याच्या पुरतं ते मर्यादित राहू द्यात. आणि जर कोणाला सपोर्ट करायचा असेल तुम्ही करा, कोणाचं भलं होत असेल तर ते करा. इतकंच सांगेन. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे पुन्हा एकदा. थँक्यू.